नमस्कार. मी मनीषा कृष्णा सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी, केंद्र बेबेडोह, तालुका मावळ, जिल्हा पुणे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत गणित स्तर 3 घटक आहे संख्याज्ञान. उद्दिष्टे: वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू वेगळ्या करणे. विद्यार्थी बालमित्रांनो, 0 ते 9 संख्याबोध होण्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळे साहित्य वापरणार आहोत. त्यासाठी आहे संख्या कार्ड, आईस्क्रीमचे स्ट्रॉ, आईस्क्रीम काड्या, रंगीबेरंगी मणी आहेत आणि बरेचसे असे स्केच पेन म्हणजे मार्कर पेन हे संपलेले आहेत. आपण हे साहित्य म्हणून वापरणार आहोत. आणि त्यासाठी दुसरं साहित्य आहे स्ट्रॉ. आपल्याला 1 ते 9 अंकांची ओळख करून घ्यायची. त्यासाठी बघा, मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरं तुम्ही द्यायचीत बरं का. सगळ्यांना किती हात आहेत सांगा बरं. तुम्हाला किती हात आहेत? 2. किती हात आहेत? 2. हो की नाही? हां, एका हाताला किती बोटं आहेत सांगा? 5. अरे वा वा, छान छान. एका हाताला 5 बोटे आहेत. बरं, तुम्ही कधी रिक्षातून प्रवास केला आहे का बालमित्रांनो? केला आहे ना. मग रिक्षाला चाकं किती? 3. रिक्षाला चाके 3. अरे वा वा वा, छान छान छान. बरं, तुमच्या घरी पाळीव प्राणी असतीलच की, हो की नाही? हां, कोणकोणते असतात बरं पाळीव प्राणी? बरोबर. मांजर, कुत्रा, बैल, गाय यांना किती पाय असतात बरं? 4. शाब्बास, किती पाय असतात? 4 पाय असतात, हो की नाही? मग आता आपण या संख्या कार्डच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या साहित्याच्या माध्यमातून आपण हे अंक बघूया. चला, कोण येतंय? चल बरं सुमन, तू ये. हां, सुमन, तू आता मला मी जो अंक सांगणार त्याप्रमाणे तू मला ह्या रंगीबेरंगी मण्यांमधून मणी काढून दाखवायचे आहेत. हां, काढशील का बाळा? हो. चालेल. 4 मणी काढून दाखव बरं मला तू. काढू का? 1 2 3 4. शाब्बास. दे बरं माझ्याकडे. शाब्बास सुमन. बघा, सुमनने किती मणी काढून दाखवले मला? 1, 2, 3 आणि 4. बघा, 4 मणी सुमनने माझ्याकडे दिलेले आहेत. बरं, रोहिणी, तू ये बरं माझ्याकडे. बघ, सुमनने हे 4 मणी काढून दाखवले, हो की नाही आपल्याला? हां, मग आता तू मला ह्या कार्डच्या माध्यमातून 4 या संख्येचं कार्ड उचल बरं. शाब्बास. किती आहे? 4. बघा, रोहिणीने सुद्धा 4 हे कार्ड उचलून आपल्याला दाखवलेलं आहे, हो की नाही? चला, छान. राघव, तू ये बरं इकडे. तुला रंगीत पेन आवडतात की नाही? हो ना? हो हो हो. मग तू मला या रंगीत पेन मधून मला 5 पेन काढून दाखव. कोणतेही 5? हो, कोणतेही 5 काढ बरं. 1 खाली घ्या. 2 3 4 5. शाब्बास राघव. बघा, अतिशय सुंदर. राघवने 5 पेन आपल्याला ह्या पेनाच्या टोपलीतून 5 पेन काढून दाखवले. आता तूच मला 5 या अंकाचं कार्ड दाखव बरं. कोणतं आहे? दाखव बरं 5. शोध बरं. अरे वा, अरे अरे अरे, हा 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 हा. अरे वा वा, छान छान छान. राघवने सुंदर. बघा, संख्ये एवढे पेन आपल्याला वेगळे दिलेले आहेत. आता आपण एक काम करूया. आपण छोटासा खेळ घेऊया. चालेल तुम्हाला सगळ्यांना? चला चला चला. सुमन, रोहिणी, राघव, या बरं तुम्ही. बघा, तुम्हाला मी आता छानपैकी एक छोटासा खेळ आणि मजेदार खेळ सांगणार आहे. पण ह्या खेळात जो जिंकला तो विजेता बरं का. आता मी तुम्हाला हे रंगीबेरंगी मणी तुमच्या समोर ठेवणार आणि ह्या मण्यांमधून मला तुम्ही तिघांनी 6 मणी. थांबा थांबा थांबा. अरे, किती घाई करतात. मला बोलू तर द्या. ठीक आहे, बघूया. चला आता
तर ह्या रंगीबेरंगी मण्यांमधून तुम्ही प्रत्येकाने कोणत्याही रंगाचे चालतील हां, तर 6 मणी तुम्ही प्रत्येकाने काढायचे. म्हणजे सुमन, रोहिणी आणि राघव तुम्ही तिघांनी 6-6 मणी काढून द्यायचेत. पण त्यात जो पहिल्यांदा मला देणार एकदम जो जिंकणार त्याला बक्षीस. हो की नाही? करायची सुरुवात. चला 1, 2, 3 स्टार्ट. वा 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 वा, छान छान छान. रोहिणीने खूप झटपट दिले बरं का माझ्या हातात मणी. सुंदर. सुमनने पण दिलेत आणि राघवने सुद्धा केले. पण राघव आणि सुमनचे मणी काढायला थोडासा उशीर झाला. हो की नाही? मग आजच्या विजेता कोण आहेत बरं? रोहिणी. रोहिणी. चला रोहिणी. छान 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 छान. हां, अजून एकदा सांगते मी. तुम्ही 6-6 काढलेत की नाही मणी, पण आता मला राघव तू 6 हा अंक दाखव बरं मला कार्डवर. 6 अंक कुठे आहे? 6. शाबास राघव. बघा 6 हा अंक राघवने दाखवलेला आहे. हो की नाही? चला सगळ्यांसाठी टाळ्या वाजूया. छान 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 छान. आणि आपल्या सगळ्यांमार्फत रोहिणीला छोटेसे गुलाब पुष्प. आजच्या विजेती आहे रोहिणी. थँक्यू. बघा आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा 1 ते 9 ह्या अंकाची ओळख केली. परंतु बालमित्रांनो मी तुम्हाला सांगते बरं का, जर तुम्हाला थोडासा कधीतरी वेळ मिळाला सुट्टीमध्ये, म्हणजे समजा जेवणाच्या सुट्टीत किंवा मी काही कामात असेल तेव्हा, तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का? जोडी जोडीने किंवा गटागटाने बसायचं आहे आणि ह्या संख्या कार्डचा उपयोग करून हे साहित्य वापरून तुम्ही हे साहित्य सुद्धा मित्रांच्या सहाय्याने तुम्ही वेगळे करू शकतात. समजा 6 असेल किंवा 8 असेल तर तुमच्या मैत्रिणीला मित्राला सांगायचं की 6 मणी बाजूला कर, 8 मणी बाजूला कर. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगते बालमित्रांनो की समजा एका मैत्रिणीने हे 6 मणी बाजूला केले, 8 मणी बाजूला केले. जेव्हा तुम्ही गटात बसतात अभ्यासाला त्यावेळी काय करायचं, तर दुसऱ्या एका गटातल्या मुलाने किंवा मुलीने उठायचं आणि फळ्यावर तो अंक लिहायचा. म्हणजे हे तुमचं दृढीकरण अतिशय छान पद्धतीने होणार. हो की नाही? करणार सगळेजण? वेळेचा सदुपयोग करणार का? छान बाळांनो, छान. आणि हो, घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्या भावंडांशी हा खेळ खेळायचा बरं का. धन्यवाद बालमित्रांनो.